व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रकाशाचे परावर्तन हा पाठ पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, त्याचे प्रकार, तसेच आरशाचे प्रकार हे बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. तुम्ही फळ्यावर बघू शकता, मी 2 आकृत्या काढलेल्या आहेत, आकृती अ आणि ब. तर अंतर्गोल आरशाद्वारे अशा आपल्याला 2 प्रतिमा मिळतात. एक प्रतिमा जी असते ती आपण अंतर्गोल आरशाच्या अगदी जवळ एखादी जर वस्तू ठेवली तर ती वस्तू जवळ ठेवल्यानंतर अंतर्गोल आरशाद्वारे आपल्याला कोणत्या प्रतिमा मिळतात. आणि ही जी दुसरी प्रतिमा आहे ती म्हणजे जर अंतर्गोल आरशापासून एखादी वस्तू आपण लांब अंतरावर ठेवली तर ती वस्तू लांब अंतरावर ठेवल्यामुळे कशा प्रकारची प्रतिमा तयार होते हे आपण आता बघणार आहोत. तर बघूयात. आकृती अ मध्ये दाखवल्याप्रमाणे ए बी ही वस्तू एम एन या अंतर्गोल आरशासमोर नाभी आणि वक्रता केंद्र यांच्यामध्ये ठेवलेली आहे. आता तुम्ही बघू शकता, हा एम आणि एन हा आपला अंतर्गोल आरसा आहे आणि हा जो ए बी आहे ही एक वस्तू आहे. या वस्तूलाच आपण ए बी असं नाव दिलेलं आहे आणि ही ए बी ही वस्तू अंतर्गोल आरशाच्या जवळ काही अंतर ठेवून ठेवली गेलेली आहे. तसेच या ए पासून निघणारा आणि नाभीतून जाणारा आपाती किरण परावर्तनानंतर अक्षाला समांतर राहून क्यू आर मार्गाने परावर्तित होतो. म्हणजे ही जी वस्तू आपण ठेवलेली आहे या वस्तूतून जेव्हा प्रकाशाचा किरण बाहेर पडतो तेव्हा हा जो प्रकाशाचा किरण आहे हा या नाभीला छेदून क्यू ह्या बिंदूपर्यंत जोडला जातो आणि पुन्हा तो ह्याच बिंदूपासून समान असा अक्षाला समांतर अशा अंतरावर पुन्हा परावर्तित केला जातो. अक्षाला समांतर असणारा ए एस किरण परावर्तनानंतर नाभीतून एस टी मार्गाने जाऊन, बघा, अक्षाला समांतर असणारा ए एस हा किरण म्हणजे हा जो किरण आहे हा अक्षाला समांतर आहे. तर हा किरण काय करतो, तर तो परावर्तनानंतर एस टी या मार्गाने जातो. म्हणजे त्याचा जो दिशा आहे ती दिशा बदलली जाते. जसा ए मधून निघालेला किरण हा क्यू पर्यंत जातो आणि क्यू पासून पुन्हा समांतर मार्गाने तो आर कडे परावर्तित होतो. तशाच प्रकारे पुन्हा ए मधून निघणारा हा जो किरण आहे तो एस बिंदूपर्यंत समान अंतरावर जातो आणि पुन्हा एस बिंदूपासून नाभीय अंतराला छेदून तो या टी बिंदूकडे परावर्तित होतो. आणि हे जे दोन्ही किरणे आहेत म्हणजे ए बिंदूपासून निघणारी दोन्ही किरणे परावर्तित झाल्यानंतर इथे A1 या बिंदूला एकत्रितपणे छेदत असतात किंवा या बिंदूमधूनच दोन्ही किरणे परावर्तित एकत्र होत असतात. म्हणजेच ए बिंदूची प्रतिमा A1 बिंदूवर तयार होते. म्हणजे हा जो आपला बिंदू आहे किंवा हे जी आपली वस्तू आहे या वस्तूची प्रतिमा कुठे तयार होते, तर या A1 बिंदूवर या वस्तूची प्रतिमा तयार होते. कशामुळे, तर ए मधून निघणारी ही जी दोन्ही किरणे आहेत जरी या दोन्ही किरणांचे मार्ग वेगवेगळे असले तरी परावर्तित होताना ती या A1 बिंदूला छेदूनच परावर्तित होतात. त्यामुळे ए जी आपली वस्तू आहे त्याची जी प्रतिमा आहे ती आपल्याला A1 बिंदूवर दिसून येते. तसेच बी बिंदू हा मुख्य अक्षावर स्थित असल्याने त्याची प्रतिमा देखील, आता हा जो बी बिंदू आहे आपला, ए आणि बी ही आपली वस्तू आहे. ए हा त्याचा एक बिंदू आहे तर बी हा दुसरा बिंदू आहे. म्हणजेच एकाच वस्तूचे 2 बिंदू आहेत परंतु वस्तू एकच असल्यामुळे या दोन्ही बिंदूंपासून निघणारी प्रतिमा किंवा तयार होणारी प्रतिमा ही कुठे दुसऱ्या कुठल्या बिंदूवर तयार होते, तर A1 बिंदूवरच तयार होते. कारण की जरी हे 2 वेगवेगळे बिंदू असले तरी ते एकाच वस्तूचे बिंदू असल्यामुळे त्यामधून निघणारी जी किरणे आहेत ती परावर्तित होऊन या एकाच बिंदूला छेदतात. त्यामुळे दोन्ही बिंदूंच्या प्रतिमा ज्या आहेत त्या A1 या बिंदूवर तयार होताना आपल्याला दिसून येतात. तसेच बघा, A1 आणि B1 यांच्या दरम्यान असलेल्या बिंदूंच्या प्रतिमा ए आणि बी यांच्या दरम्यान तयार होतात. A1 आणि B1, बघा, A1 आणि इथं जो B1 आहे यांच्या दरम्यान तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या ए व बी
यांच्या दरम्यान तयार होतात. बघा A1 आणि B1 इथं दिलेला आहे आपण. तर यांच्यामध्ये जी ही प्रतिमा तयार होते हीच प्रतिमा A व B या दोन बिंदूंच्या दरम्यान सुद्धा आपल्याला तयार झालेली दिसून येते. म्हणजेच AB वस्तूची A1 B1 प्रतिमा तयार होते. म्हणजेच ही जी आपली वस्तू घेतलेली आहे आपण AB, तर ह्याच वस्तूची अंतर्गोल आरशामध्ये कशी प्रतिमा तयार होणार, तर A1 B1 अशी प्रतिमा तयार झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच का, तर यावरून नाभी आणि वक्रता केंद्र यांच्यामध्ये वस्तू ठेवली असताना तिची प्रतिमा वक्रता केंद्राच्या पलीकडे मिळते. म्हणजे बघा, हे आपलं काय झालं, नाभी. ठीक आहे. तर हे नाभी आणि हे जे वक्रता केंद्र आहे यांच्या पलीकडे ठेवलेली प्रतिमा, यांच्यामध्ये ठेवलेली प्रतिमा, म्हणजे C काय आपलं, तर वक्रता केंद्र आहे, F आपला नाभी आहे आणि या दोन्हींच्या मध्ये आपण AB ही वस्तू ठेवलेली आहे. तर या दोन्हींच्या मध्ये जी वस्तू ठेवून तिची प्रतिमा कशी तयार होते, तर ही जी प्रतिमा आहे ती वक्रता केंद्राच्या पलीकडे मिळते. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता, C आपला वक्रता केंद्र आहे, F हे नाभी आहे आणि या दोन्हींच्या मध्ये आपण AB ही वस्तू ठेवलेली आहे. आणि जेव्हा याची परावर्तित किरणे ही जी प्रतिमा तयार होते ती वक्रता केंद्राच्या पलीकडे, म्हणजे या बाजूला तुम्हाला ही प्रतिमा तयार झालेली दिसून येते, जिला आपण A1 B1 असे नाव दिले आहे. परावर्तित किरण हे एकमेकांना प्रत्यक्ष छेदतात. बघा, इथून ST हे एक परावर्तित किरण आपल्याला मिळालेलं आहे आणि QR हे दुसरं परावर्तित किरण आपल्याला मिळालेले आहे. आणि जे हे परावर्तित किरण मिळालेले आहे ती परावर्तित किरण जी आहेत ती A1 बिंदूमध्ये एकमेकांना छेदत असतात. त्यावरूनच आपल्याला लक्षात येते की ही प्रतिमा वास्तव आहे आणि पडद्यावर सहजपणे घेता येते. वास्तव प्रतिमा कशाला म्हणतात, जी प्रतिमा आपल्याला सहजपणे पडद्यावर घेता येते तिला आपण वास्तव प्रतिमा असे म्हणतो. त्यामुळे ही जी अ आकृती आहे या अ आकृतीमध्ये तयार झालेली जी प्रतिमा आहे ती वास्तव प्रतिमा आहे आणि हीच प्रतिमा आपल्याला पडद्यावर ठळकपणे घेता येऊ शकते किंवा स्पष्टपणे दिसू शकते. त्यानंतर दुसरी जी आहे आपली ती ब आकृती. या ब आकृतीमध्ये तयार होणारी ही जी प्रतिमा आहे तिला आपण आभासी प्रतिमा असे म्हणतो. तर बघा, यामध्ये AB ही वस्तू आपण आरशासमोर ध्रुव आणि नाभी यांच्या दरम्यान ठेवलेली आहे. आता इथं आपला नाभी आहे आणि इथे हा P जो आहे तो आपला ध्रुव आहे आणि ही जी AB वस्तू आहे आपण ही नाभी आणि ध्रुव या दोन्हींच्या मध्ये ठेवलेली आहे. आणि या दोन्हींच्या मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला याची प्रतिमा कशा प्रकारे मिळते ते आपण बघणार आहोत. तर वस्तूच्या A या बिंदूपासून निघणारा व अक्षाला समांतर असणारा AQ. आता बघा, हा जो A आहे ह्याच्यापासून जो किरण निघाला आहे तो या बिंदूपर्यंत जाऊन पोचतो आणि A ला वक्रता केंद्राशी जोडणारा AS हे दोन आपाती किरण रेषांनी दर्शवलेले आहेत. तर बघा, इथे जे आपाती किरण हे अशा छोट्या छोट्या रेषांनी दर्शवलेले आपल्याला दिसून येतात, AS आणि AQ. आणि हे दोन्ही अक्षाला समांतर अशी किरणे आहेत. तसेच या किरणांचे परावर्तन कसे होते, तर या किरणांचे परावर्तन तुम्ही बघू शकतात आहे त्याच मार्गाने पुन्हा या किरणांचे जे आहे ते परावर्तन होत असते. एक जे किरण आहे ते वक्रता केंद्राला छेदत असते तर दुसरे आहे ते नाभीय बिंदूला छेदून परावर्तित होते. त्यामुळे आपल्याला काय लक्षात येते, तर ही प्रतिमा आरशामागे सुलटी आणि मूळ वस्तूपेक्षा आकाराने मोठी असते. तसेच परावर्तित किरण एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाही. जसं आपण आकृती अ मध्ये बघितलं की परावर्तित किरणे हे एकमेकांना प्रत्यक्ष छेदत असतात, परंतु आकृती बी मध्ये परावर्तित किरणे ही एकमेकांना प्रत्यक्षपणे छेदत नाहीत. एक किरण जे आहे ते वक्रता केंद्रातून पार होतं तर दुसरं जे आहे ते नाभीय बिंदूमधून किंवा नाभीमधून आपल्याला पार होताना परावर्तित होताना दिसू शकतं. त्यामुळे ते दोन्ही एकमेकांना छेदत नाहीत आणि ते एकमेकांना छेदत नसल्यामुळे
ते आरशामागे एकत्र आलेल्याचा आपल्याला फक्त भास होतो. म्हणजे वास्तवात काय होतं तर ही जी दोन किरणे आहेत ती एकमेकांना छेदत नाहीत, परंतु जेव्हा आपण आरशामध्ये बघतो तेव्हा ही दोन्ही किरणे आपल्याला एकमेकांना छेदत असल्याचा भास निर्माण होतो आणि म्हणूनच या प्रतिमेला आपण आभासी प्रतिमा असे म्हणतो. तर जी प्रतिमा पहिल्यांदा बघू शकतो आपण, जर वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये जर आपण वस्तू ठेवली तर त्या वस्तूपासून निर्माण होणारी जी प्रतिमा आहे तिला आपण वास्तव प्रतिमा असे म्हणतो. आणि एखादी वस्तू जर आपण मुख्य अक्ष आणि ध्रुव आणि नाभी यांच्या दरम्यान ठेवली तर तिच्यापासून निर्माण होणारी ही जी प्रतिमा आहे तिला आपण आभासी प्रतिमा असे म्हणतो. अशा प्रकारे अंतर्गोल आरशापासून दोन प्रतिमा तयार होतात, एक वास्तव प्रतिमा आणि दुसरी आभासी प्रतिमा. तशाच प्रकारे अजून अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा आहेत त्या बघूयात आपण. तर या ज्या अंतर्गोल आरशापासून मिळणाऱ्या प्रतिमा आहेत त्या वस्तूचे स्थान जिथे आहे त्या स्थानावरून ठरवल्या जातात. पहिला आहे वस्तूचे स्थान. तर बघा, समजा एखादी जर वस्तू आपण ध्रुव व नाभी यामध्ये ठेवली गेली तर तिची प्रतिमा कशी मिळेल. ध्रुव व नाभी या दोन्हींच्या मध्ये जर एखादी वस्तू ठेवली गेली तर प्रतिमेचे स्थान हे आरशाच्या मागे, प्रतिमेचे स्थान हे आरशाच्या मागे आहे असे आपल्याला दिसून येते. आणि प्रतिमेचे स्वरूप कसे होते तर आभासी व सुलटी. म्हणजे प्रतिमा आपल्याला सरळच दिसते परंतु ती सरळ असल्याचा आपल्याला फक्त भास होतो, म्हणून त्याला आपण आभासी असे म्हणतो. आणि याच्यामध्ये मिळणारी ज्या प्रतिमेचा आकार असतो तो आपल्याला वस्तूपेक्षा मोठा दिसून येतो. म्हणजे जी वस्तू आपण आरशासमोर ठेवलेली आहे तिचा जो आकार आहे त्यापेक्षा आपल्याला मोठा आकार आरशामध्ये तिचा दिसून येतो. त्यानंतर दुसरा आहे, जर आपण तीच वस्तू बरोबर नाभीवर ठेवली तर तिची प्रतिमा आपल्याला कशा प्रकारे दिसून येईल. बघा, नाभीवर ठेवली तर ती आपल्याला अनंत अंतरावर म्हणजे खूपच लांबच लांब अंतरावर ती वस्तू आहे असे आपल्याला दिसून येईल. परंतु या प्रतिमेचे स्वरूप जे आहे ते वास्तव व उलट, ती आपल्याला वास्तवात आहे तशीच दिसून येईल परंतु फक्त उलट दिसायला लागेल. त्यानंतर प्रतिमेचा जो आकार असतो तो खूपच मोठा आपल्याला दिसून येतो. म्हणजे आहे त्या वस्तूपेक्षा दुप्पट तिप्पट आकार आपल्याला वस्तूचा दिसू शकतो. त्यानंतर तिसरी आहे वक्रता केंद्र आणि नाभी. जर वक्रता केंद्र व नाभी या दोन्हींच्या मध्ये जर आपण वस्तू ठेवली तर ती आपल्याला कशी वक्रता केंद्राच्या पलीकडे आहे असे दिसून येईल. म्हणजे तिची जी प्रतिमा तयार होईल ती वक्रता केंद्राच्या पलीकडे तयार होईल. आपण पहिल्या आकृती अ मध्ये बघितलं आहे. आकृती अ मध्ये आपण वस्तू वक्रता केंद्र व नाभी यांच्यामध्ये ठेवली तर तिची जी प्रतिमा आहे ती वक्रता केंद्राच्या पलीकडे तयार झालेली आपल्याला दिसून आली आणि ती प्रतिमा सुद्धा आपल्याला वास्तव व उलट दिसते.
म्हणजे आहे अशीच दिसते, परंतु फक्त उलट दिसून येते किंवा उलटी दिसून येते. आणि तिचा आकार सुद्धा वस्तूपेक्षा आपल्याला मोठाच दिसून येतो, वस्तूपेक्षा मोठा. त्यानंतर आहे वक्रता केंद्रावर. जर आपण वक्रता केंद्रावरच वस्तू ठेवली तर तिचा आकार किंवा तिची प्रतिमा कुठे तयार होईल? तर बघा, वक्रता केंद्रावर जर आपण एखादी वस्तू ठेवली तर तिची आरशामध्ये तयार होणारी जी प्रतिमा आहे ती आपल्याला वक्रता केंद्रावरच दिसून येईल. कारण परावर्तित जी किरणे आहे, वक्रता केंद्रापासून निघणारी परावर्तित किरणे जी आहे ती पुन्हा परावर्तित होऊन वक्रता केंद्राकडेच येतात. त्यामुळे वक्रता केंद्रावर जर आपण एखादी वस्तू ठेवली तर तिची तयार होणारी जी प्रतिमा आहे आरशामध्ये ती आपल्याला वक्रता केंद्रावरच दिसून येईल. आणि प्रतिमेचे स्वरूप कसे असते तर वास्तव व उलट. आणि ही मूळ वस्तू एवढाच आपल्याला तिचा आकार दिसून येतो. म्हणजे आपण जी वस्तू आरशासमोर ठेवलेली आहे तेवढाच आकार आपल्याला तिचा आरशामध्ये सुद्धा दिसून येतो. कधी? जेव्हा आपण ती वस्तू वक्रता केंद्रावर ठेवतो त्यावेळेस. त्यानंतर पुढचं स्थान आहे वक्रता केंद्राच्या पलीकडे. तर बघा, वक्रता केंद्राच्या पलीकडे आपण जर एखादी वस्तू ठेवली जर वक्रता केंद्राच्या पलीकडे आपण एखादी वस्तू ठेवली तर ती आपल्याला तिच्यापासून मिळणारी जी प्रतिमा आहे आरशामध्ये ती वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. वक्रता केंद्र व नाभी यांच्यामध्ये त्या वस्तूची प्रतिमा तयार झालेली आपल्याला दिसते. आणि प्रतिमेचे स्वरूप हे वास्तव व उलट असे असते. वास्तव आणि उलट. आणि वस्तूचा जो आकार आहे तो आपल्याला वस्तूपेक्षा खूप लहान असा दिसून येतो, वस्तूपेक्षा लहान. आणि त्यानंतर शेवटचं आहे वक्रता केंद्रापासून खूप दूर अंतरावर जर आपण वस्तू ठेवली वक्रता केंद्रापासून दूर अंतरावर जर आपण वस्तू ठेवली तर तिची प्रतिमा आपल्याला कुठे तयार झालेली दिसते तर नाभीवर. जर वक्रता केंद्रापासून आपण खूपच लांब अंतरावर जर एखादी वस्तू ठेवली तर तिची आरशामध्ये तयार होणारी प्रतिमा आपल्याला नाभीवर आढळून येते किंवा दिसून येते. आणि यापासून सुद्धा तयार होणारी जी प्रतिमा असते ती वास्तव असते आणि उलट स्वरूपात दिसून येते. तसेच या प्रतिमेचा जो आकार आहे तो बिंदुरूप आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे अंतर्गोल आरशापासून अशा वेगवेगळ्या प्रतिमा तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. हा चार्ट लिहून घ्या. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला चार्ट किंवा हा तक्ता पूर्ण करा असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळेस तुम्हाला वस्तूचे स्थान दिले जाते आणि प्रतिमेचे स्थान किंवा प्रतिमेचे स्वरूप विचारले जाते. तर अंतर्गोल आरशापासून एकूण 6 प्रकारच्या प्रतिमा तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या ज्या प्रतिमा आहेत त्या वस्तूंचे स्थान यावर अवलंबून असतात. म्हणजे आपण प्रतिमा कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या स्थानावर वस्तू ठेवत आहोत त्यापासून आपल्याला या प्रतिमा मिळत असतात. तसेच अंतर्गोल आरशापासून मिळणाऱ्या बऱ्याच प्रतिमा ह्या वास्तव स्वरूपातच असतात आणि काही ठराविकच प्रतिमा आपल्याला आभासी स्वरूपामध्ये आढळून येतात. आभासी म्हणजेच काय तर फक्त आपल्याला त्या प्रतिमांचा आरशामध्ये भास झालेला दिसून येतो, परंतु प्रत्यक्षात त्या वास्तव नसतात. त्यानंतर आपण बघणार आहोत बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा. बहिर्गोल आरशापासून आपल्याला एकाच प्रकारची प्रतिमा मिळत असते.
जसे अंतर्गोल आरशापासून आपल्याला दोन प्रकारच्या प्रतिमा मिळतात, एक आभासी प्रतिमा आणि दुसरी वास्तव प्रतिमा. बहिर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. तुम्ही बघू शकता फळ्यावर बहिर्गोल आरशाद्वारे आपल्याला अशा प्रकारची प्रतिमा जी आहे ती मिळते. यामध्ये बघा एमएन हा बहिर्गोल आरसा आपण घेतलेला आहे आणि त्याच्या समोर आपण AB ही वस्तू ठेवलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही हा बहिर्गोल आरसा आपण एमएन घेतलेला आहे आणि इथे एक वस्तू घेतलेली आहे, तिला आपण नाव दिलेलं आहे AB. तर आता आपण काय बघणार आहोत, तर बहिर्गोल आरशापासून आपल्याला कशा प्रकारची प्रतिमा मिळते. आता तुम्हाला आकृतीमध्ये दिसलं असेलच की बहिर्गोल आरशामध्ये जे परावर्तित किरणे आहेत ते एकमेकांना छेदतात. त्यामुळे ज्या आरशामध्ये परावर्तित किरणे एकमेकांना छेदत असतात तिथे कोणत्या प्रकाराची प्रतिमा तयार होते, तर तिथे वास्तव प्रतिमा तयार होत असते. त्यामुळे आपल्याला बहिर्गोल आरशापासून फक्त एकच प्रतिमा मिळते, ती म्हणजे वास्तव प्रतिमा. तर बघा, जर बहिर्गोल आरशासमोर आपण AB ही वस्तू ठेवलेली आहे तर वस्तूच्या A बिंदूंपासून निघणारा आणि मुख्य अक्षाला समांतर असणारा किरण AQ रेषेने वक्रता केंद्राकडे जाणारा AR रेषेने दाखवलेला आहे. तर बघू शकता या बिंदूंपासून हा जो किरण निघालेला आहे तो किरण या मुख्य अक्षाला, मुख्य अक्ष कोणता आहे तर P, या मुख्य अक्षाला समांतर असा आहे आणि तो वक्रता केंद्रातून किंवा वक्रता केंद्राला छेदत गेलेला आहे. आणि तसेच दुसरा जो आहे तो तयार झालेला आहे तो AR या रेषेने दर्शवला गेलेला आहे. आणि या दोन किरणांचे परावर्तन जे आहे ते कसे होते बघा, बहिर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे हे जे स्वरूप असते ते वस्तूंच्या आरशापासून असलेल्या अंतरावर अवलंबून नसते. म्हणजे जर समजा AB ही वस्तू आपण खूप जवळ ठेवली तरी त्यापासून मिळणारी प्रतिमा ही सारखीच असते आणि जर तिचं अंतर वाढवलं आपण तरीही तिच्यापासून मिळणारी ही प्रतिमा सारखीच असते. म्हणजे जसं आपण अंतर्गोल आरशामध्ये बघितलं की जर वस्तूंचं अंतर आपण आरशापासून कमी केलं तर प्रतिमा आपल्याला वेगळी दिसते आणि तेच अंतर जर आपण वाढवलं तर प्रतिमा आपल्याला वेगळी दिसून येते. परंतु बहिर्गोल आरशामध्ये तसं होत नाही. बहिर्गोल आरशामध्ये तुम्ही वस्तू जवळ ठेवा किंवा लांब ठेवा, त्या वस्तूपासून मिळणारी आरशातील प्रतिमा ही आपल्याला सारखीच दिसून येते. म्हणजे वस्तूच्या अंतराचा तिच्या प्रतिमेवर काहीही परिणाम होत नाही. तसेच त्या नेहमीच आभासी व वस्तूपेक्षा लहान आकाराच्या असतात व आरशाच्या मागे तयार होतात. आता बघा, तुम्ही बघू शकता आरसा इथे आपण वस्तू ठेवलेली आहे, हा बहिर्गोल आरसा आहे आणि या वस्तूची जी प्रतिमा आहे ती आरशाच्या मागे तयार झालेली आहे, जिला आपण नाव दिलेलं आहे A1 आणि B1. म्हणजे AB वस्तूपासून आपल्याला A1 आणि B1 ही प्रतिमा तयार झालेली मिळाली. पण ती प्रतिमा कुठे तयार झाली तर आरशाच्या मागच्या बाजूमध्ये ती प्रतिमा तयार झालेली आपल्याला दिसून येते. आणि यापासून बहिर्गोल आरशापासून परावर्तित झालेले किरण एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत, तथापि आरशामागे एकत्र आल्यासारखे भासतात, म्हणून ही प्रतिमा आभासी ठरते. आता बघा, हे एकमेकांना प्रत्यक्षपणे छेदत नाहीत. म्हणजे जसं की हे या अक्षावर म्हणजे वक्रता केंद्राला छेदत आहेत. एक परावर्तित किरण वक्रता केंद्राला छेदत आहे, दुसरं परावर्तित किरण हे नाभीला छेदत आहेत, परंतु ते एकमेकांना प्रत्यक्षपणे छेदत नाही. त्यामुळे यापासून मिळणारी प्रतिमा ही आभासी प्रतिमा आहे. फक्त आपल्याला एकत्रित छेदत असल्याचा भास होतो, परंतु ते एकमेकांना छेदत नाहीत. म्हणून यापासून मिळणारी जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आभासी प्रतिमा आहे असे दिसते. तसेच ती सुलटी व वस्तूपेक्षा लहान आकार प्रतिमा ही सुलटी व लहान आपल्याला दिसून येते. प्रतिमा ही सुलटी व लहान दिसून येते.